आज शेवगाव तालुक्यातील वेगवेगळ्या विभागांच्या माहितीच्या संदर्भात आज आढावा बैठक घेतली आणि त्या आढावा बैठकीमध्ये प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांचं त्या विभागातलं काय काम चालू आहे त्या परिस्थितीची सर्व माहिती घेऊन पुढे कसं गेलं पाहिजे, अनेक लोकांच्या समस्या पण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये मार्ग काढणं आवश्यक आहे। आढावा बैठकीशिवाय तालुक्यामध्ये काय चालले या गोष्टी लक्षात येत नाही। त्यामुळे आज सकाळी आता शेवगावची झाली, नंतर संध्याकाळी पाथर्डीची आढावा बैठक आहे। शेवगाव मध्ये सगळ्यात महत्त्वाचं शेवगाव नगर परिषदेच्या बाबतीत जी समाधानकारक आपले उत्तर मिळणं अपेक्षित होते, उत्तर काय मिळाले नाही। त्या बाबतीत कलेक्टरच्या दालनामध्ये सेपरेट शेवगाव शहराची पाणी पुरवठ्याच्या बाबतीत विशेष करून किंवा अनेक राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकारच्या निधीच्या माध्यमातून जे कामं प्रलंबित आहेत त्या सगळ्या प्रश्नांच्या बाबत आपण सेपरेट नगर परिषदेची मीटिंग कॉल करतोय। त्याचबरोबरीने MGP आणि जलजीवन योजनेचे 3-3, 4-4 वर्ष झाले काही पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली, मंजुरी मिळून सुद्धा काम प्रगतीपथावर नाही। 4 वर्षात काम काही योजनांचं आमची भगवान बाबा योजना त्या योजनेचं फक्त 60% काम झाले आणि ती योजने मंजुरी ती 4 वर्षाची मंजुरी मुदत पण संपून गेलेली। त्यामुळे त्या विभागाची एक सेपरेट मीटिंग कॉल केलेली आहे। संजय गांधी निराधार योजना त्या योजनेच्या बाबतीत सुद्धा एक सेपरेट त्या विभागाच्या एक मीटिंग घ्यायची।